स्वामी समर्थ। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज तारीख आहे 8 ऑगस्ट। आज होणार 13वा हप्ता 100% वाटप। काही बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। राहिलेल्या महिलांना आज पैसे 100% जमा होणार आहेत। रक्षाबंधनाला 3000 रुपयाचं गिफ्ट पाठवण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आज 100% 13वा हप्ता जमा होणारच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं भेट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 3000 रुपये काही महिलांना, तर काही बहिणींना 1500 रुपयाचं गिफ्ट। ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता अशा बहिणींना रक्षाबंधन सणाचं थेट 3000 रुपयाचं गिफ्ट पाठवण्यात आलेलं आहे। ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला होता, रेग्युलर हप्ते मिळाले होते, अशा सर्व बहिणींना 1500 रुपये जुलै महिन्याचे रक्षाबंधन सणानिमित्त गिफ्टमध्ये पाठवण्यात आलेले आहे। लाडक्या भावांकडून लाडक्या बहिणींना ओवाळणी रक्षाबंधन सणाची आता देण्यात आलेली आहे। आज 100% 13वा हप्ता देणारच। सर्वात मोठी अपडेट, बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमा होणार म्हणजे होणारच। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर। तर बघा, लाडक्या बहिणींना तसेच सर्व लाडक्या भावांना उद्या असणाऱ्या 9 ऑगस्ट 2025 वार आहे शनिवार, या दिवशी आहे सर्वात महत्त्वपूर्ण असा आपल्या मराठी संस्कृतीमधील सण रक्षाबंधन सण। रक्षाबंधन सणानिमित्त सर्व माझ्या लाडक्या बहिणीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या भावांना, सर्वांना रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचा सर्वांचा हा सण आनंदामध्ये साजरा होवो, गोड होवो। ठीक आहे, आता बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना लाडक्या भावांनी पाठवली आहे रक्षाबंधन सणाची ओवाळणी। सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप। सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट पाठवण्यात आलेलं आहे। तर बघा, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारने रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 9 ऑगस्टला उद्या रक्षाबंधन सण आहे, या सणाच्या आधीच हे गिफ्ट पाठवण्यात आलेलं आहे। सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना हे गिफ्ट मिळणारच आहे। तर बघा, बऱ्याचशा बहिणींना हे गिफ्ट ऑलरेडी मिळालं सुद्धा, हे पैसे जमा झालेले आहेत। तर काही बहिणींना मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी 6 तारखेला पैसे मिळाले, काही बहिणींना काल 7 तारखेला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा झालेलं आहे। काही महिलांना आज सकाळपासून 8 तारखेला गिफ्ट जमा होत आहे। भरपूर महिलांचे मेसेज आलेले आहेत, कमेंट्स येत आहेत की दादा आम्ही सातारा जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहोत, की दादा आम्ही पुणे जिल्हा, बीड जिल्हा, नाशिक, अहमदनगर अशा जिल्ह्यांमधून, विविध जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहत आहोत आणि आम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा झालेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे कमेंट्समध्ये। तर सर्व लाडक्या ताईंचं, सर्व माता बहिणींचं खूप खूप अभिनंदन। आता बघा, बऱ्याचशा माता बहिणींच्या अशा सुद्धा कमेंट्स होत्या की दादा अजूनपर्यंत आम्हाला हे गिफ्ट मिळालं नाही, हे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत, तर हे पैसे कधी जमा होतील? तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, या 3 दिवस जरी तुम्हाला पैसे आले नसतील तर हे वाटप उद्या पण चालणार आहे। म्हणजे रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती सुद्धा हे वाटप चालणार आहे, या दिवशी सुद्धा तुम्हाला पैसे जमा होतील। तर बघा, DBT लिंक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल, त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका। 100% तुम्हाला हे लाभ, हे पैसे जमा होणार म्हणजे होणारच आहेत, सर्वांना होणार आहेत। एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही, हे ऑफिशियल अपडेट आलेले आहे। तर बघा, पैसे वाटप झाले, परवा दिवशीपासूनच पैसे वाटप सुरू झालेलं आहे। काही बहिणींना 6-7 तारखेला पैसे मिळाले। ज्यांना नाही मिळाले पैसे त्यांनी काळजी करू नका, घाबरायचं कारण नाही आहे। तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत, आज जरी पैसे नाही मिळाले तर उद्या 100% पैसे मिळणार आहेत। तुमचा अर्ज मंजूर आहे, तुम्ही लाडकी बहिणींच्या अटी शर्ती निकष सर्व गोष्टीत ओके आहे, डॉक्युमेंट्स ओके आहेत, तर तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही आहे। 100% तुम्हाला हा लाभ जमा होणार म्हणजे होणारच। तर बघा, आज तारीख आहे 8/8/2025, वार आहे शुक्रवार, आज आहे नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा। आज अगदी शुभ मुहूर्त आहे, आज सुद्धा चांगला दिवस आहे। शुभ दिवस असल्या कारणाने आज सुद्धा लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे। बऱ्याचशा महिलांना आज सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। भरपूर महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सुद्धा पैसे जमा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींचा यावर्षी रक्षाबंधन सन 2025 अगदी आनंदामध्ये साजरा होणार आहे। महायुती सरकार देणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट। पूर्वसंध्येला रक्षाबंधन सणाचं 100% गिफ्ट देणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 100% देणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। लाडक्या बहिणींना पूर्वसंध्येला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 100% देणारच
उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब. लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधनाचं गिफ्ट 100% देणारच महिला व बालविकास मंत्री आरजी तटकरे मॅडम. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पूर्वसंध्येच्या अगोदरच गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे. पहिला जो दिवस होता वाटपाचा तो होता, तारीख होती बघा 6 ऑगस्ट पहिला दिवस. या दिवशी जवळपास खूप कमी महिलांना पैसे जमा झाले होते. जवळपास 10% महिलांना, 9 ते 10% महिलांनाच पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या दिवसी हा लाभ जमा झाला होता. त्यानंतर बघा, या ठिकाणी महत्त्वाची बातमी आलेली आहे. सर्व बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा आता जुलै महिन्याचा हप्ता आज खात्यात जमा झालेला आहे. काल परवापासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून पण भरपूर बहिणींना हा लाभ, हे पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर बघा पुढची अपडेट, तुम्ही सर्वांनी आपले खाते तपासा, इतरांनाही माहिती द्या, गरजू बहिणींना ही माहिती शेअर करा. त्यामुळे हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल. तर बघा, भरपूर बहिणींना पैसे जमा झालेले आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली होती, तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाली वर्ष 2024. लाभार्थी महिला असणार आहेत राज्यातील गरीब आणि निराधार महिला. उद्दिष्ट या योजनेचं एवढंच आहे, गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनवणे. लाभ आहे आर्थिक मदत, प्रति महिना 1500 रुपये दिली जाते. अर्ज प्रक्रिया तुम्ही करू शकता ऑनलाईन ऑफलाईन. सध्या अर्ज करणे बंद आहे. 15 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्यासाठीची शेवटची मुदत होती. आणि त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in. तसेच नारी शक्ती दूत ॲप ही हे पोर्टल या योजनेसाठी स्पेशल शासनाने बनवलं होतं. या ॲपवरती सुद्धा भरपूर बहिणींनी फॉर्म भरले होते. तर बघा, लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. दुसरा दिवस होता काल 7 ऑगस्ट, वार होता गुरुवार, आणि त्या दिवशी जमा झाले 25% महिलांना पैसे जमा झाले होते. त्यानंतर आता तिसरा दिवस कधी होता, त्या अगोदर या ठिकाणी बघा, पैसे तुम्हाला DBT पद्धतीने थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. तर बघा, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातात. या पद्धतीमुळे बिचौलियांचा हस्तक्षेप टाळला जातो, पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. जसेच रक्कम जमा होते, SMS द्वारे महिलांना माहिती मिळते. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सणाची भेट वाटप सुरू झाली. दिवस होता तिसरा दिवस होता 8 ऑगस्ट. आणि बघा, 8 ऑगस्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, वार आहे शुक्रवार. आजचा दिवस, आज सकाळपासून पैसे जमा होत आहेत. आज जवळपास मिळालेल्या माहितीनुसार आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज 40% महिलांना हा लाभ जमा होणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं, 40% अधिक 10% अधिक 25%, जर 75% महिलांना या आज 3 दिवसामध्ये लाभ जमा होणार आहे. मग राहिलेल्या 25% महिलांना कधी लाभ जमा होणार, त्या अगोदर बघा, महिलांच्या आयुष्यामध्ये या योजनेमध्ये सकारात्मक बदल होत आहे. आज राज्यभरातील हजारो महिलांनी या 1500चा लाभ, योग्य उपयोग, घरखर्च, मुलांचं शिक्षण, आरोग्य सेवा, किराणा आणि छोट्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केलेली आहे. लाडकी बहीण योजना महिलांसाठी आशीर्वाद, वरदान ठरत आहे. उदाहरणार्थ, नाशिकच्या वंदना पाटील यांनी सांगितलं की या योजनेमुळे त्या घरात आर्थिक योगदान देऊ शकतात आणि कोणावरही अवलंबून नाहीत, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. आता या योजनेसाठी जी काही पात्रता आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या सर्व पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता बघा, रक्षाबंधन सणाची भेट वाटप होत आहे आणि रक्षाबंधन सणाची भेट वाटप उद्या शेवटचा दिवस असणार आहे. फायनल वाटप या दिवशी होणार आहे. राहिलेल्या सर्व महिलांना या 4थ्या दिवशी वाटप होणार आहे. 4था दिवस असणार आहे 9 ऑगस्ट, वार आहे शनिवार. राहिलेल्या सर्व 25% महिलांना या दिवशी 100% पैसे जमा होणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. 9 तारखेला आहे रक्षाबंधन सण. रक्षाबंधन सणाच्या सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक खूप स्पेशल अशा शुभेच्छा. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे 9 ऑगस्टपर्यंत जमा होणार आहे. पैसे जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेजसुद्धा येणार आहे. जुलै महिन्याचा हा हप्ता सर्व महिलांना जमा होणार आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महायुती सरकारने
पैसे टाकलेले आहेत, पैसे ट्रान्सफर केलेले आहे. आता होणार आहे फक्त आणि फक्त हप्ता वाटप. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना रक्षाबंधनचा या डबल गिफ्टमुळे त्यांचा आनंद आणखी वाढणार आहे. ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला होता त्यांना सिंगल हप्ता जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट म्हणून जमा होत आहे. तर बघा, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तुम्हाला अजूनपर्यंत मिळालं नसेल तर उद्या 9 तारखेला रक्षाबंधनचं गिफ्ट 9 ऑगस्टला 100% तुम्हाला मिळणारच आहे.